आपल्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व प्रकारची काळजी घेत असतो. पण प्रसूती होऊन बाळ जन्माला आल्यावर आपल्या जबाबदाऱ्या अजून वाढतात. कधी कधी काही समस्यांवर काय निर्णय घ्यावा कळत नाही. अशाच काही समस्यांबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे. बाळाच्या विकासाच्या एकेका टप्प्यावर आईचं बारीक लक्ष असणं खूप महत्वाचं आहे. आशाताईंच्या मदतीने बाळाचं वजन, शरीराची लांबी, डोक्याचा घेर नियमित तपासत राहा आणि बाळ आदर्श गुणवत्तेच्या पट्टीत आहे की नाही याची काळजी घ्या. आदर्श गुणवत्तेचा तक्ता बाळाच्या आरोग्यदायी जडणघडणीसाठी बनवलाय. तो बाळाच्या आवश्यक पालन पोषणाबद्दल मार्गदर्शन करतो. समजा बाळ गरजेपेक्षा कमी दूध पित असेल किंवा पुरेसा आहार घेत नसेल तर ही धोक्याची सूचना समजा आणि बाळाचं शरीर आपल्याला काय सांगतंय हे जाणून घ्या. नियमितपणे बाळाच्या श्वसनाकडे लक्ष ठेवा. जर बाळाच्या श्वसनाचा वेग वाढला असेल, श्वास घेत असताना घरघर किंवा बाळ रेकल्यासारखा आवाज करत असेल किंवा बरगड्यांच्या स्नायूंमुळे छातीत श्वास घ्यायला बाळाला अडचण होत असेल तर बाळाला फुफ्फुसांचं संक्रमण म्हणजेच न्यूमोनिया हा जीवघेणा आजार असू शकतो. अशी कुठलीही लक्षणं दिसली तर लगेच आशाताईंशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरू करा. बाळाच्या बोटांपाशी किंवा ओठांवरला त्वचेचा रंग निळा झाला असेल तर बाळाच्या हृदयात काहीतरी अडचण आहे हे समजून घ्या. बाळाच्या डोक्यावर टेंगूळ किंवा त्यासारखं काहीतरी आढळलं किंवा बाळ शांत असताना त्या भागात काहीतरी विचित्र बदल दिसले तर पुन्हा आशाताईंशी किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि लगेच त्यांचा सल्ला घ्या. बाळाचे ओठ किंवा डोळे कोरडे होणं, शू न होणं, त्वचेची लवचिकता संपणं ही पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशनची लक्षणं आहेत. पाण्याचा एक एक थेंब बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा. बाळाला आकडी येत असेल तर वेळीच सावध व्हा. मैत्रिणींनो, हे सगळं समजून घ्या. घाबरून न जाता जागृत राहून बाळाची देखभाल करण्यासाठी सज्ज व्हा, दक्ष राहा. आपल्या आशाताई सदैव आपल्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा. या सगळ्या माहितीमुळे तुमच्या बाळाचं संगोपन करण्यात तुम्हाला मदत होईल हीच आमची इच्छा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.